या ठिकाणी उपस्थित चंद्रपूर विधानसभेचे आदरणीय आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार, आमचे मार्गदर्शक नेते, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय चंदन भैया, या मंचावर उपस्थित पोलीस अधीक्षक श्री परदेशी जी, श्री प्रकाश लोणकर जी, विवेक जॉन्सन जी, जितेंद्र रानगावकर जी, कुशाग्र पाठक जी, नंदकिशोर काळे, देवाशीष जीना, श्वेता बोद्धू, मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर व या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या 28व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित माझ्या सर्व पर्यावरणप्रेमी, वनप्रेमी व ईश्वराचा अंश समजून पर्यावरणाची सेवा करणारे सर्व आदरणीय मान्यवर, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी बंधू, विद्यार्थिनी भगिनी व विशेष करून वनाची सेवा करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, वनमजूर व सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून, हृदयापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या या स्थापना दिनानिमित्त सदिच्छा देतो, शुभकामना देतो व जेव्हा केव्हा 50वा स्थापना दिवस साजरा केला जाईल तेव्हा ताडोबा हे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक गौरवाचं स्थान व्हावं, अभिमानाचं स्थान व्हावं, ही शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो। मी मनात कधी विचार करतो की काँक्रीटच्या जंगलात राहणारे किती नशीबवान आणि ईश्वराने निर्माण केलेल्या फॉरेस्टमध्ये असणारे किती नशीबवान। तेव्हा उत्तर एकच येतं की काँक्रीटच्या जंगलापेक्षा या ईश्वराने निर्माण केलेल्या जंगलात असणारे लोक हे जास्त सौभाग्यशाली आहे, जास्त नशीबवान आहेत। आणि या सौभाग्यशाली लोकांवर एक जबाबदारी ही या ठिकाणी वन विभागाने दिली आहे। आणि आज या स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असताना ज्यांनी या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मोठं करण्यामध्ये योगदान दिलं, साथ दिली, सहकार्य दिलं, त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या गावकरी बांधवांनी आपल्या गावात एकत्रित येऊन संघटित होऊन संघटनेच्या माध्यमातून या वनक्षेत्राच्या विविध कार्यामध्ये योगदान दिलं, त्यांना आज आपण 3,50,000 रुपये हे चेकच्या माध्यमातून देऊन त्यांच्याही कार्यात एक वन विभागाचा खारीचा वाटा उचलला। ज्यांनी कर्मचारी म्हणून काम केलं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतानाही वनरक्षणाचं, वनवा लागू नये याची काळजी घेतली, त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की हे कार्य सातत्याने असंच सुरू राहावं। या वनक्षेत्रात गावात राहणाऱ्या मुलींनाही सायकली दिल्या गेल्या। मगा जेव्हा सायकली घेऊन ते जात होत्या, कोणीतरी म्हणाले की आता पर्सेंटेज जास्त घेतले पाहिजे। मगाही विश्वास है आणि मगाही अपेक्षा है कि सबसे आगे कौन, तो वन विभाग में रहने वाले गावकरी और गांव के बच्चे होना चाहिए, ही भावना माझ्या मनात निश्चितच आहे। ज्या संस्थांनी ICI असेल, स्टेट बँक असेल, कोठारी ग्रुप असेल, मोठी यादी होती, मी सर्वांची नावं घेत नाही, पण त्यांनीही CSRचा निधी दिला, त्यांचंही कौतुक करेल आणि ईश्वरचरणी हीच मागणी करेल, याच्यापेक्षा 10 पट CSR त्यांना ताडोब्याला द्यावा, वाटावा अशी सद्बुद्धी आणि शक्ती ईश्वरांनी त्यांना द्यावी, म्हणजे आजपेक्षा जास्त CSRचा निधी ते उपलब्ध करून देतील। माननीय खासदार आलेत, माननीय आमदार आलेत, त्यांनीही काही सूचना केल्यात, त्याही मी वनमंत्री म्हणून लिहून घेतल्यात। खरं तर हे माझं सौभाग्य आहे की मला ईश्वरीय कार्य ज्या विभागाच्या माध्यमातून होतं त्याचा मंत्री म्हणून कार्य करता आलं।
मागच्याही वेळी मी 2 खात्याचा मंत्री होतो, वित्त विभाग होता, फायनान्स अँड फॉरेस्ट. एक गोष्ट खरी आहे की एफ फॉर फॉरेस्ट यांनी उत्तम काम केलं तर आपण जंगल से जीवन के मंगल तक जाऊ शकतो. आणि एफ फॉर फॉरेस्ट, एफ फॉर फायनान्ससुद्धा वाढवू शकतो. म्हणजे वन से धन तक आम्ही जाऊ शकतो. ही शक्ती या खात्यामध्ये आहे. कदाचित मी वनमंत्री होतो म्हणून वन अधिकाऱ्यांनाही भेटायचो, वनातही जायचो, त्यामुळे एक ऊर्जा यायची. आणि याच कारणाने असेल देशाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीत, स्वातंत्र्यानंतर पहिला मी देशामधला मंत्री होण्याचं सौभाग्य लाभलं की राज्याचा अर्थसंकल्प हा रेव्हेन्यू सरप्लस, महसूल आधिक्याचा अनेक राज्यात मांडला गेला. पण तो कधी 200 कोटीचा होता, कधी 300 कोटीचा होता, कधी 2000 कोटीचा असेल. पण मला सन्मान मिळाला तो देशातला सर्वोत्तम अर्थसंकल्प मांडून त्याची अंमलबजावणी करण्याचा. 11,975 कोटी रुपये हे आपण रेव्हेन्यू सरप्लस अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतर आपण मांडू शकलो. मनात हाच विचार आला की कदाचित वनमंत्री आणि धनमंत्री असल्याने हे शक्य झालं. आणि वनामध्ये मागच्याच काही महिन्यापूर्वी जेव्हा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा रिपोर्ट आला, हे मी अभिमानाने सांगू शकतो की देशामध्ये या 6 वर्षामध्ये मागच्या कार्यकाळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने जे वन आंदोलन सुरू झालं, जो वनसत्याग्रह आपण सर्वांनी सुरू केला, त्याचा परिणाम देशामध्ये 2550 स्क्वेअर किलोमीटरनी जंगल वाढवणारं एकमात्र राज्य आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. आपण मँग्रोव्जमध्ये काम केलं. मँग्रोव्जमध्ये 102 स्क्वेअर किलोमीटरनी आपल्या महाराष्ट्रातला मँग्रोव्ह वाढला. देशामध्ये नंबर 1 मँग्रोव्ज वाढवण्यामध्ये महाराष्ट्राने क्रमांक पटकवला. आणि इथंच आपण थांबलो नाही, तर परवा 1 फरवरीला जेव्हा आदरणीय निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला, तर अनेक गोष्टींसोबत एक विषयाची घोषणा केली की आम्ही जो महाराष्ट्राचा मँग्रोव्ह फाउंडेशनने उत्तम काम केलं, आता त्याच धर्तीवर देशामध्ये जिथं जिथं समुद्रकिनारे आहे, जिथं जिथं राज्यांमध्ये समुद्राच्या संदर्भामध्ये सुनामीचा अटकाव करणारा, जैवविविधता टिकवणारी हे मँग्रोव्ज हे वाढवण्यासाठी आता केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पायोनियर प्रोजेक्टला आता आपणही याची अंमलबजावणी करणार याची घोषणा केली. महाराष्ट्र हे एकमात्र राज्य आहे, तेंदूपत्ता तोडण्यासाठी आमचे गावकरी जातात, आमच्या आदिवासी बंधू भगिनी जातात. महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये तेंदूपत्ता हा रोजगाराचा एक मोठा घटक आहे. पण या देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं पायोनियर राज्य आहे की ज्या महाराष्ट्रात वनमंत्री म्हणून मी मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय करून घेतला की या अगोदर बोनस देताना, रॉयल्टीचा बोनस देताना साधारणतः फक्त 25%च या आदिवासी बांधवांच्या हिस्स्याला यायचा, गावकऱ्यांच्या हिस्स्याला यायचा. साधारणतः 72 कोटी असतील तर 20 कोटी बोनसमधून वाटले जायचे. बाकी पैसे आस्थापना खर्च म्हणून वजा केले जायचे, उणे केले जायचे. पण मी गावाच्या लोकांचा विचार केला, कष्ट करणाऱ्यांचा विचार केला आणि मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला की यानंतर आस्थापना खर्च 1 फुटी कवडी कापल्या जाणार नाही. यावर्षी 20 कोटीच्या ऐवजी 72 कोटी रुपये हे या तेंदूपत्त्यामध्ये खर्च केले जातील. हे खरं आहे की वाघांची संख्या वाढते आहे. 2014 मध्ये जेव्हा मी वनमंत्री होतो तेव्हा गन्नेमध्ये 190 वाघ होते. आता आमदार जोरगेवार म्हणत होते, पण त्यांना माहीत नाही ते 98च वाघ म्हणाले. 98 नाही, जगामध्ये 193 देशात 14 देशात वाघ आहे. 14 देशापैकी सर्वात जास्त वाघ भारतात आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त जर वाघ कुठं असेल तर आपल्या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यामध्ये अंदाजे आता 203 वाघ आहे. पुन्हा मानवरूपी वाघ आपण त्याच्यात धरत नाही, हे तर वनात असणारे वाघ आहे. आणि खरं आहे की वन्य प्राणी आणि वाघाच्या हमले वाढलेत. आणि म्हणूनच मी जीवाची किंमत तर होत नाही, अनमोल आहे. पृथ्वीची संपत्ती एकीकडे आणि व्यक्तीचा जीव एकीकडे. पण शेवटी
काही गोष्टी नैसर्गिक असतात. या नैसर्गिक गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी मदत त्या कुटुंबाला व्हावी म्हणून मला याचा आनंद आहे की 2 लक्ष रुपयाची मदत या क्षणाला आपण 20 लक्ष पोहोचवू शकलो. आणि माझा प्रयत्न आहे की यामध्ये सुद्धा त्याच्या कुटुंबाला यापेक्षा जास्त मदत कशी करता येईल यावरही मी विचार करतो आहे. एकीकडे मदत करत असताना दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे जो माझ्या दृष्टीने अतिशय जास्त महत्त्वाचा आहे की आम्ही मृत्यू झाल्यानंतर पैसे देण्याच्या ऐवजी मृत्यूच होणार नाही याची काळजी घेता येईल का. आणि त्याही दृष्टीने भारत सरकारचे भूपेंद्र यादवजी यांच्यासोबत मी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. वर्षा बंगल्यावर बैठक झाली आणि आम्ही भारत सरकारच्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांना विनंती केली की यामध्ये कोणत्या पद्धतीने सर्व्हिलन्स करता येईल या संदर्भात आपण जर मदत केली तर वन्य प्राणी जेव्हा गावाकडे येतात तेव्हाच गावकऱ्यांना इशारा देता येईल, धोक्याची घंटी देता येईल. पण यासोबत एक गोष्ट अजून जाणवली ती म्हणजे जे मृत्यू होतात त्यापैकी 80% मृत्यू हे वनात होतात. हे मात्र अजून काळजीचं आहे. काडीफाटा, तेंदुपत्ता, टेंभरं, चार यासाठी जेव्हा गावकरी 2 किलोमीटर 5 किलोमीटर जंगलात जातात 80% घटना यामध्ये झाल्यात. म्हणजे एकीकडे आपल्याला सर्व्हिलन्स तर करावंच लागेल पण दुसरीकडे जंगलावर जे जगण्याची जी अवलंबत डिपेंडन्सी आहे तीही कमी करावी लागेल. आणि त्याही दृष्टीने आज मी घोषणा करतो आहे की ही डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय काही संस्थांशी आपण चर्चा करतो आहे की या सर्व गावकऱ्यांना आम्ही रोजगार देण्याच्या दृष्टीने जंगलावरचं यांचं अवलंबन कसं कमी करता येईल यासाठी आपण काम देतो आहे. आणि जसं या अगोदर एक टप्पा आपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना ती सुद्धा देशात आपणच सुरू केली, जी आता काही राज्यकर्ते सुरू करताय की ज्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेत त्या गावकऱ्यांना आपण पैसे दिलेत. पण यामध्ये काही उणीव आहे. हे पैसे दिलेत पण या पैशातून गावाची काही गरज पूर्ण झाली, रोजगार मात्र पूर्ण होण्यामध्ये या पैशाचा इफेक्टिव्ह उपयोग होत नाही आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी आग्रह केला आहे, माननीय देवेंद्रजीकडेही आग्रह केला आहे आणि मला विश्वास आहे की याला यश येईल की जसं मानव विकास हा एक कार्यक्रम आहे, जसा डोंगरी विकास असा एक कार्यक्रम आहे, तसा वनग्राम विकास अशी योजना केली पाहिजे. आणि वनात जे ईश्वरीय काम करतात, पर्यावरणाचं रक्षण करतात, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, जग चिंता तूर आहे, फक्त चिंता करतात, चिंतन कोणीच करत नाही. हे चिंतन करण्याचं काम वनात असणारे वन अधिकारी व वनात असणारे गावकरी करतात, ग्रामवासी करतात. आणि म्हणून यांना उत्तम रोजगार देण्याच्या दृष्टीने काही योजना कराव्या लागतील. आणि मला विश्वास आहे, प्रयत्न आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पात जसा डोंगरी विकास आहे, जसा मानव विकास आहे, तसा वनग्राम विकास हा कार्यक्रम जर मंजूर झाला तर मला विश्वास आहे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हा एक असा कार्यक्रम असेल की ज्याने ईश्वराचा अंश समजून या पर्यावरणाची सेवा केली, वनाची सेवा केली. वनाची सेवा करता करता तो स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी धनाच्या मार्गाने पुढे जाऊ शकेल. असं वन ते धन, जंगल से जीवन के मंगल तक आणि फॉरेस्ट ते फायनान्स आणि फायनान्स ते सुखी फॅमिली असे 3F आपण या क्षेत्रामध्ये करण्याचा निर्णय करतो आहे. सुदैवाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या माध्यमातून बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर असेल, याच्यावरही आता आपण 2 निर्णय केले ज्याचा फायदा चंद्रपूरच्या सर्व गावकऱ्यांना होईल. की येणाऱ्या बजेटमध्ये आपण घोषणा करतो आहे की MIDCच्या धर्तीवर आता FIDC करायची. प्रायोगिक स्तरावर आपण 2 जिल्हे निवडलेत. FIDCचा अर्थ फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्यामध्ये वनाशी संबंधित उद्योग आणि या उद्योगाला लागणारी कॉमन फॅसिलिटी मात्र हे आमच्या विभागाने करायची. उद्या जर अगरबत्ती बनवण्याचे 10 उद्योग लागत असेल तर त्याला लागणाऱ्या साऱ्या कॉमन फॅसिलिटी
या मात्र त्यांनी करायची आवश्यकता नाही, ते सर्व आम्ही करून देऊ. आणि या कॉमन फॅसिलिटीच्या माध्यमातून मग फर्निचर क्लस्टर असेल, आज देशामध्ये 57,000 कोटी रुपयाचं लाकूड आपण आयात करतो. स्वातंत्र्यानंतर इतकं मोठं क्षेत्र जंगलाचं आमच्याकडे आहे, पण आम्ही वनशेती केली नाही, मागे पडलो. आम्ही फर्निचर चायनामधून आणतो, आम्ही फर्निचर इटालीमधून आणतो. आमच्यामध्ये काय कमी आहे? आमच्यामध्ये सर्व गुण आहे, पण सोन्याच्या ताटामध्ये फुलं वेचण्याच्या ऐवजी आम्ही मात्र मुरुम जमा करण्याचं काम, माती जमा करण्याचं काम करतो असं वाटावं, अशी मात्र प्रसंग हे डोळ्यासमोर येतात. आणि म्हणून या फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये, नागपूरमध्ये साधारणतः फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करायची आणि दुसरी चंद्रपूर गडचिरोलीच्या सीमेवर करायची, ज्या माध्यमातून स्किल देणे, उद्योगाचं तंत्रज्ञान देणे, उद्योगाच्या तंत्रज्ञानातून रोजगार देणे, मार्केटिंग देणे आणि जेवढे सरकारी विभाग आहेत, ज्यांना ज्यांना फर्निचर लागेल, ज्यांना ज्यांना वनाशी संबंधित गोष्टी लागतील, ते आपल्याकडूनच त्यांना घ्यावे लागतील. आणि यासाठी बैद्यनाथ असेल, डाबर असेल, सांडू असेल, झेंडू असेल, पतंजली असेल, त्यांची ही बैठक मी मार्चमध्ये आयोजित केली आहे की तुम्हीसुद्धा जगातून काही इम्पोर्ट करू नका, कोणतीही वनौषधी आमची घेऊ नका, ही वनौषधी ही आमच्याच शेतकऱ्यांकडून घेतली पाहिजे, असाही आग्रह यामध्ये आपण केला आहे. यासोबत माननीय नारायण राणेजी यांच्यासोबत आता बेसिक चर्चा झाली. MIDCमध्ये आपण 20 एकर जागा देतो आहे. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की 50 कोटी रुपये देऊन या जिल्ह्यामध्ये वनाशी संबंधित स्किल डेव्हलप करण्यासाठी भारत सरकारचं स्किल डेव्हलपमेंट सेंटरही आपण यामध्ये करतो आहे. यासोबतच आपल्याकडे वन अकादमी आपण सुरू केली. या वन अकादमीचाही उपयोग हा जे गावकरी वनक्षेत्राच्या संबंधात पर्यावरणाचं रक्षणाचं काम करतात त्यांनाही मदत करण्याच्या दृष्टीने आपण यामध्ये निर्णय करतो आहे. सुदैवाने मनुष्य योनी श्रेष्ठ योनी मानल्या गेली, पण मनुष्याचं पोट भरण्याचे 3च विभाग आहे, एक कृषी, एक समुद्र आणि तिसरा वन. सुदैवाने या 3 पैकी 2 विभाग माझ्याकडे आहे. मी परवा फिशरीमध्ये जेव्हा निर्णय केले तर माननीय पुरुषोत्तम रुपाला जे केंद्रीय मंत्री आहे त्यांनीसुद्धा मुंबईच्या मोठ्या सभेत एक गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले की मी अनेक राज्यांमध्ये मत्स्य संवर्धनासाठी जातो, पण जे निर्णय महाराष्ट्रामध्ये आत्ता 6 महिन्यात झाले तेवढे निर्णय देशात कोणत्याही विभागाने केले नाही. हा मत्स्य विभाग केला. मी त्यांना म्हणालो कि मैं मत्स्य विभाग का मंत्री होने की मेरी इच्छा तो थी नहीं, क्योंकि मैं शाकाहारी हूँ. पर विभाग आया, मैंने 1 घंटे में ही हमारे देवेंद्र जी को कहा कि मुझे ये खाता नहीं चाहिए. मगर मुझे किसी ने आकर ये जब समझाया कि मत्स्य अवतार भगवान विष्णु का अवतार है, उसकी सेवा करने का काम अगर भगवान ने दिया है तो आप क्यों उसको छोड़ते हो. आणि त्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आम्ही निर्णय केले त्या निर्णयाचं कौतुक माननीय रुपागाजींनी जाहीर मोठ्या ससून डॉकच्या सभेमध्ये केलं. हे सर्व आपल्या सर्वांच्या माध्यमातून सहकार्यातून या साऱ्या गोष्टी होते आहेत. अनेक मागण्या या ठिकाणी उपस्थित केल्या गेल्या. हे खरं है कि मलाही नेहमी वाटतं कि जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझकर करो. जूता भी पॉलिश करना है तो ऐसा चमकाओ कि हम अपने चेहरे को देख सके. आणि म्हणून ताडोबा सुदैवाने 28वा स्थापना दिवस आहे. 8 आणि 2 10 होतात. मग आमचं काम आजच्या या स्थापना दिवसापासून आमचा तुमचा संकल्प असला पाहिजे कि जो भी काम हमारा है वो परफेक्ट होना चाहिए, 10 नंबरी होना चाहिए. या दृष्टीने आम्ही तुम्ही आज संकल्प केला पाहिजे. हा संकल्प करत असताना, तुमचं कौतुक करत असताना, अभिनंदन करत असताना एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. खरं तर आपण सर्वजण 12 वाजेपासून आघात 3-3.5 तास जवळपास होते आहे. मानसशास्त्र सांगतं की 1.5 तासाच्या वरती कोणताही कार्यक्रम चालू नये. खरं तर जेव्हा बक्षीस दिल्या जात होते, पुरस्कार दिल्या जात होते, प्रमाणपत्र दिल्या जात होते, मनात एक भीती होती की प्रमाणपत्र घेतल्यानंतर कोणीच भाषणाला थांबणार नाही. मी तर कागदावर लिहून ठेवलं की हे कार्यक्रम संपल्यावर रानगावकरांना ती चिठ्ठी द्यायची आणि सांगायचं की यानंतर कोणताही कार्यक्रम घ्या, पहिले भाषण घ्या मग पुरस्कार द्या. पण तुमच्या सर्वांचं कौतुक यासाठी
की तुम्ही एक जण इथून उठगा नाही, एक व्यक्तीने सभागृह सोडलं नाही, 3.5 तासात ज्यांना शुगर असेल तेही इथून उठले नाहीत, याचंही आश्चर्य आहे. कारण शुगर बघायला तर 1.5 तासांनी एक मध्यंतर घ्यावंच लागतं. मी आज तुमच्या या मनावर असणाऱ्या प्रेमाबद्दल शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की जो वनाची सेवा करतो, मा तू आशीर्वाद असा दे की वनाची सेवा करणाऱ्याच्या आयुष्यात कधीच धनाची कमतरता पडू नको देऊ, असा आशीर्वाद तू यांना दे. तुमची साथ, तुमचं सहकार्य असंच वन विभागाशी राहावं. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मी विश्वास देतो की मी वन विभागाचे कर्मचारी हे माझ्यासाठी, अधिकारी, वनमजूर हे सुद्धा या पर्यावरणाची सेवा करणारे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे सेनापती आहे. आणि म्हणूनच त्यांच्याही सेवा या घेत असताना त्यांचे क्वार्टर्स असतील, त्यांच्या आस्थापना असतील, त्याच्याबद्दल योग्य लक्ष वनविभाग देईल. आणि असंही एक अभियान आपण मोठं घेतो आहे की आमचा वनकर्मचारी हा आनंदी राहावा. आणि या दृष्टीने वनविभागाचे काही अधिकाऱ्यांनी मग सूचना केली होती की भाऊ आम्ही जंगलात राहतो आणि जंगलात असताना आमच्या कुटुंबातले विद्यार्थी जे चंद्रपूरमध्ये शिकण्यासाठी आहेत त्यांची कोणतीही सोय होत नाही. तर इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की धनराज भवनच्या समोर आपली 40,000 फूट जागा आहे, एकदा त्याचा आढावा घ्या आणि या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अत्याधुनिक एअर कंडिशनचं हॉस्टेल बनवून द्या की वनकर्मचाऱ्यांचे पूरी अभिमानाने ये सांगू शकेल कि बड़ा बनकर कौन से विभाग में काम करना है तो मेरी पहली प्रायोरिटी वन विभाग होना चाहिए. बाकी विभागों से सबसे बड़ा विभाग कौन सा है तो जो ऑक्सिजन देता है, प्राणवायू देता है. आणि या फॉरेस्टला मोठं करण्यासाठी आपण सर्वजणांनी पुढाकार घ्यावा. धन्यवाद. आपल्या सर्वांना खूप खूप सदिच्छा.